कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। प्रार्थना। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवते सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। चतुश्लोकी भागवत। अहमेवासमेवाग्रे नान्यद यद सदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। ऋतेऽर्थं यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न त्वेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत स्यात् सर्वत्र सर्वदा। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आज मी ज्या ज्या महाभागांनी भागवत कथा केली त्या सर्वांच्या चरणी माझा साष्टांग प्रणाम। आज मी जे भागवत कथा करतायत त्यांच्या चरणी माझा दंडवत। आणि श्रोते हो, या अधिक मासाच्या निमित्तानं आणि या करोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारचं भागवत करण्याचं मी सुसंधी त्याला म्हणेन। कारण भगवत चिंतन कोणत्याही कारणास्तव कोणत्याही काळी आणि कोणत्याही ठिकाणी कोणत्याही परिस्थिती कसंही करा बरं का, ते भगवत चिंतन आपल्याला करायला मिळायला पाहिजे। आणि हे अशा प्रकारे भगवत चिंतन आपल्या सर्वांच्या आग्रहानं अशा प्रकारे करायला मिळालेलं आहे। आणि म्हणून या निमित्तानं प्राप्त झालेल्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। कालच्या प्रवचनामध्ये एक अतिशय छोटी मात्र एक चूक झाली, त्या चुकीबद्दल क्षमा मागणं आवश्यक आहे। दुर्योधन जेव्हा मृत्यू प्रकरणी असा पडलेला होता, मृत्यूशय्येवर पडलेला होता, त्या ठिकाणी शरपंजरी हा असा प्रकारचा एक चुकीचा शब्द वापरला गेला। त्याबद्दल आपणा सर्वांची मी क्षमा मागतो आणि मुख्य करून भीष्माचार्यांची क्षमा मागतो। भीष्माचार्याचं चरित्र आपल्याला आता थोडं 2 मिनिटात का होईना पाहायचं। वास्तविक भीष्माचार्य हे एक असं चरित्र आहे की त्याला किमान आपल्याला 1.5 तास म्हणजे 2 दिवसाचा तरी वेळ लागला असता, परंतु आपल्याला वेळ आपल्याजवळ फार थोडा आहे। त्यामुळं अगदी थोडक्यामध्ये त्यांचं चरित्र आपण आज पाहणार आहोत। कारण शरपंजरी एक भीष्माचार्य, अन्य कुणाचंही ते भाग्य नव्हे, सामर्थ्य नव्हे। आणि अशा त्या भीष्माचार्यांचं आपल्याला कल्पना आहे की कथा आपल्याला माहीतच आहे, फक्त आता आपण स्मरण करणार आहोत। शंतनू राजा, कौरव कुळ आणि
या शंतनूला गंगेपासनं प्राप्त झालेला हा पुत्र, नाव देवव्रत. मात्र एका व्यथेनं त्याला ग्रासलं होतं आणि त्याला असं लक्षात आलं की आपले पिताश्री आणि त्या सत्यवतीच्या प्रेमामध्ये आहे. सत्यवती कोण? सत्यवती म्हणजे पराशर मुनी आणि सत्यवती मत्स्यगंधा उर्फ योजनागंधा उर्फ व्यासांची माता. हीच ती सत्यवती. आणि शंतनूंना त्या सत्यवतीची विवाह करायचा होता. मात्र तिचे कुटुंबाचं काही अटी होत्या आणि त्या अटी पूर्ण करण्याची शक्यता शंतनूच्या बाजूनं काही नव्हती. आणि म्हणून शंतनू महाराज यांची अशा प्रकारे जी आहे ते विवंचना आपल्या मुखानं ते आपल्या मुलापर्यंत बोलत पण नव्हते. मात्र वडिलांचं मनोगत जाणून देवव्रताने सत्यव्रतीच्या कुटुंबाकडे गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना या सगळ्या अटी कळलेल्या आहेत. म्हणून आपल्याला एवढंच माहित आहे की भीष्माचार्यांनी आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली. एक प्रतिज्ञा केली आहे का? नाही, 3 प्रतिज्ञा केलेल्या आहेत. पहिली प्रतिज्ञा होती की मी राज्यासनावर बसणार नाही, राजा होणार नाही. म्हणजे सत्यवतीच्या पुत्रांना आता त्या ठिकाणी राज्यपद प्राप्त होण्याची मार्ग मोकळा झाला. एवढ्याने खरं म्हणजे समाधान व्हायला पाहिजे होतं. पण पुढचा प्रश्न आला, कदाचित तू राज्यावर बसणार नाहीस, परंतु तू अन्य ठिकाणी जाऊन जर या राज्यावर आक्रमण केलं तर सहजगत्या, कारण तू एवढा शूर आहे की तुला तुझा पराभव करणं शक्य नाही आणि म्हणून तुला अन्य ठिकाणी जाऊन या राज्यावर आक्रमण करून राज्य प्राप्त करता येईल. आणि म्हणून भीष्माचार्यांनी दुसरी प्रतिज्ञा केली की या गादीशी मी इमान राखील. आणि द्रौपदी वस्त्रहरणाचा जो प्रसंग झाला आणि असा प्रसंग होऊन सुद्धा आपलं इमान त्या गादीशी त्यांना ठेवावं लागलं, कारण ते प्रतिज्ञेनं बांधलेले होते. आणि मग आणखी एक तिसरी प्रतिज्ञा, जी प्रतिज्ञा सर्वसाधारणपणे लोकांना माहीत आहे. तुझे मुलं उद्या विचारतील, हक्क सांगतील गादीवर. आणि म्हणून भीष्माचार्यांनी तिसरी प्रतिज्ञा केली की मी आजन्म अविवाहित राहील. 3 प्रतिज्ञा, राज्यावर बसणार नाही, राज्याशी इमान राहील आणि मी अविवाहित राहील. आणि असं हे चरित्र जे काही आहे ते या कौरव कुळामध्ये असलेलं. पुढचा इतिहास आपल्याला नंतर बघायचा आहेच. मात्र पुढे याच धर्मराजांनी आपण बघितलं काल विष्णू सहस्रनामाचा, तसंच मानव धर्म, पती धर्म, पुत्र धर्म आणि राजधर्म अशा प्रकारचा सर्व उपदेश करून शेवटी विष्णू सहस्रनाम नामाचं महत्त्व आणि भक्ती मार्गाचं जे काही आहे ते पालन करण्याकरता धर्मराजाला भीष्माचार्याने सांगितलं. आणि भीष्माचार्याने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? प्राणत्याग, देह ठेवलेला आहे भगवंताच्या साक्षीनी. भगवंताला आपल्याला हे सांगायचे, देवा शेवटचा क्षण जो आहे ना तो गोड कर, म्हणजे काय कर, तू ये. भगवंतानी आपल्याला गीतेमध्ये आश्वासन दिलेलं आहे की माझ्या भक्ताची मी काळजी घेईल. आणि ती काळजी घेण्याकरता कशी आपल्याला भक्ती केली पाहिजे? तर भीष्माचार्यासारखी भक्ती केली पाहिजे. त्यांनी आपले शब्द त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. ती तिथी होती माघ शुद्ध अष्टमी आणि म्हणून त्या तिथीला काय म्हणतात? भीष्माष्टमी. त्यानंतर असं सांगतात की भगवंत द्वारकेकडे आता प्रयाण करते झाले. द्वारकेमध्ये त्यांचं स्वागत झालं, जातानाही अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत झालं, असा हा तपशील देऊन पुढे असं सांगतात, परीक्षित राजाने प्रश्न विचारलेला आहे. आणि तो प्रश्न जो आहे तो परीक्षित राजाने प्रश्न नाही, क्षमस्व, सूत महोदयांना शौनकादिक ऋषीने प्रश्न विचारलेला आहे. अजून शुक आणि परीक्षित यांचा संवाद सुरू झालेला नाही. काय प्रश्न विचारला की यानंतर परीक्षिताचा जन्म, त्याविषयी आम्हाला काही सांगा ना. सूत महोदय सांगता शौनकादिक ऋषींनो, यानंतर यथावकाश परीक्षिताचा जन्म झालेला आहे हस्तिनापुरामध्ये आणि त्यांचं नाव ठेवलेलं आहे विष्णुरात. भीष्माचार्यांचं नाव होतं देवव्रत आणि यांचं नाव होतं विष्णुरात.
आणि अशा प्रकारचं एक भगवंताचं ज्या ठिकाणी सहाय्य झालेलं आहे, नाहीतर उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित संपलेले असते, परंतु भगवंताची कृपा प्राप्त असलेले परीक्षित राजा जन्माला आलेले आहेत. आणि पुढे या ठिकाणी आपल्याला एक थोडासा इतिहास या ठिकाणी पाहायचा आहे, तो असा की काही दिवसानंतर म्हणजे परीक्षितांच्या जन्मानंतर विदुरजी जे या युद्धामध्ये नव्हते, हे विदुरजी आपली तीर्थयात्रा संपवून आलेले आहेत, हस्तिनापुरात आलेले आहेत. आणि त्यांनी पाहिलं की या हस्तिनापुरामध्ये एक विचित्र दृश्य त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं, आणि ते म्हणजे गांधारी आणि धृतराष्ट्र जे आहे हे दोघं जण कुणाच्या आश्रयाला आहेत? युधिष्ठिराच्या. आपले बंधू धृतराष्ट्र यांना त्यांनी विदुरजींनी निर्भर्सना केलेली आहे. आणि या देहाचं एवढं लाड, एवढं सांगून अहो ज्यांना तुम्ही मारण्याकरता वगैरे म्हणून अनेक प्रयत्न केले, आणि त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारे कुत्र्यासारखं येऊन तुम्हाला पडावं लागतं. तुमच्या जिंदगीत तुम्हाला अशा प्रकारची जिंदगी जगणं, अशा प्रकारचं जीवन जगणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं, कितपत बरोबर आहे? अजूनही हीच लाचारी आणि अजूनही संसारामध्ये. भागवत ग्रंथकार आपल्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्ग अतिशय स्पष्टपणे दाखवतात. आपल्याला त्याचा थोडक्यात विचार करायचा त्या थोड्या वेळाने. मात्र माणसाची प्रवृत्ती आणि संसारात राहणं किती दिवस असावं? आणि विदुरांच्या या सांगण्याने या धृतराष्ट्र आणि गांधारींना उपरती झालेली आहे, आणि त्यांनी कुणालाही न सांगता या राजगृहाचा त्याग केलेला आहे. दुसरे दिवशी सकाळी जेव्हा धर्मराज नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या भेटीला आणि दर्शनाला जेव्हा आले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दोघेही इथं नाही आहेत. आणि पुढे त्यांनी वनगमन केलं, आणि त्यानंतर वनामध्ये राहून काही काळ का होईना भगवंताचं चिंतन केलं असेल. आणि पुढे असं सांगतात की त्यांच्या झोपडीला आग लागली, आणि पुढे त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि यानंतर पुढची कथा, नेमकं काय घडलं द्वारकेमध्ये, नेमकं काय घडलं हस्तिनापुरात, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि उत्तर असं सांगितलं गेलेलं आहे की हस्तिनापुरामध्ये अपशकून व्हायला लागलेले आहेत. शकुन आणि अपशकून, बरं का, अवघा तो शकुन, किंवा भगवंताचं जेव्हा चिंतन, दर्शन, मनन अशा प्रकारचं होतं तो शकुन. आणि अपशकून गुरुदेव रानडे सांगत असत, अपशकून तो एकच, भगवंताचा विसर. अशा प्रकारचे शकुन आणि अपशकुन हा नव्हे, परंतु हस्तिनापुरात अशा प्रकारचे जे काही अपशकुन झाले, त्यामुळं धर्मराजांनी अर्जुनाला द्वारकेत पाठवलेलं आहे. आणि द्वारकेमध्ये जे काही आहे ते यादवांचा संहार, भगवंताचं स्वधाम गमन, अशा प्रकारचं सगळं जे चरित्र आहे ते आपल्याला पुढे पाहायचं आहे शेवटच्या 2 दिवसामध्ये. आणि जेव्हा अर्जुनजी परत आले तेव्हा त्यांच्या मुखातनं शब्दही निघत नव्हता. विषण्ण झालेलं होतं मन. भगवंत जे आहेत ते स्वधामाला गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बातमी हस्तिनापुरामध्ये अर्जुनाने येऊन सांगितली, तेव्हा सर्व मंडळींनी विचार केला की आता जगण्यामध्ये काही अर्थ नाही. आता आपल्याला आपलं जे काही राज्य, जे काही कार्य आहे ते सगळं संपलेलं आहे, आणि आपल्या परीक्षिताला म्हणजे नातवाला राज्याभिषेक केला पाहिजे. आणि अशा प्रकारचा राज्याभिषेक करून ही मंडळी आता कुंती मातेसह वानप्रस्थाश्रम त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि यथावकाश प्रत्येक जीवानी आपली जी काही वाटचाल आहे या क्षेत्रातली, आध्यात्मिक क्षेत्रातली, ती त्यांनी मोक्षमार्गाकरता त्याची वाटचाल त्यांनी केलेली आहे. साहजिकच पुढचा प्रश्न विचारला गेलेला आहे की परीक्षित हा राजा कसा होता आणि त्यांनी राज्य कसं केलेलं आहे. उत्तर दिलेले सूत महोदयांनी की इरावती नावाच्या कन्येशी यांनी विवाह केलेला आहे, आणि त्यांना जन्मेजय आणि अन्य 3 असे 4 पुत्र प्राप्त झालेले आहेत. परीक्षित राजा कसे होते? परीक्षिताचं वर्णन ग्रंथकारांनी अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचं केलेलं आहे. कसे होते परीक्षित? श्रीरामासारखे एकवचनी होते, कर्णासारखे उदार होते, सिंहासारखे शूर होते, अर्जुनासारखे वीर होते, शिवशंकरासारखे कृपाळ होते, रंतिदेवासारखे उदार होते, आणि
बलिराजासारखे धैर्यवान होते. परीक्षित राजाचं अत्यंत उत्तम अशा प्रकारचं वर्णन करून सांगतात की ते एक अत्यंत आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. मग परीक्षितांनी राज्य कसं केलं, काय नेमकं त्यांच्या कार्यात घडलं त्यांच्या कार्यकालामध्ये, आणि त्या प्रसंगाचं वर्णन आता सूत महोदय शौनकादिक ऋषींना सांगतायत. ते म्हणतायत की एक दिवस हे परीक्षित राजे आपला वेश पालटून आपल्या या राज्यामध्ये काय काय आणि कसं चालतं हे पाहण्याकरता, म्हणजे थोडक्यात हेरगिरी करण्याकरता म्हणून ते स्वतः बाहेर पडलेले आहेत. आणि त्यांनी एका ठिकाणी एक विचित्र अशा प्रकारचं दृश्य पाहिलेलं आहे. एक वृषभ आहे आणि तो वृषभ एका पायावर उभा आहे. त्याच्या शेजारी गोमाता आहे आणि गोमाता जी आहे ते डोळ्यामध्ये पाणी आणून त्या वृषभाशी संवाद करते आहे. तिच्या संवादाचा विषय असा आहे की भगवंत जेव्हा स्वधामाला गेले त्यानंतर या पृथ्वीवर जे आहे तो कलियुग सुरू झालेला आहे आणि अनाचार आणि सद्गुणांचं जे काही आहे तो लय, सद्गुण संपत चालले आहेत. आणि अशा प्रकारची एक मोठी यादी ग्रंथकारांनी दिलेली आहे. काय म्हणतात की सत्य, पवित्रता, सरलता, क्षमा, दया, त्याग, संतोष, तितिक्षा, उपरती, शील, विनय, साहस अशा प्रकारचे जे सद्गुण आहेत, 39 प्रकारचे सद्गुण या ठिकाणी वर्णन केलेले आहे धरती मातेनं. आणि सांगितलं की या सगळ्या सद्गुणांचं जे आहे ना ते ऱ्हास व्हायला लागलेलं आहे. आणि साहजिकच संतांना आणि त्यातल्या त्यात चांगल्या वृत्तीची जी मंडळी असते, सात्विक मनोवृत्तीची मंडळी असते, त्यांना आता त्रास जो आहे ना तो वाढत चाललेला आहे. आणि असा त्यांचा संवाद चालू असताना परीक्षित राजा आणखी एक दृश्य त्या ठिकाणी असं पाहतात की एक शूद्र मनुष्य अंगावर राजवेश चढवून या गोमातेला आणि वृषभाला ताडण करतो आहे. कोण आहे हा वृषभ? हा वृषभ जो आहे तो धर्म आहे. एकच पाय सांगितलेला आहे, एकच पाय. त्रेतायुगामध्ये कृतयुगामध्ये धर्माला 4 पाय होते, 4 पाय. प्रत्येक युगामध्ये एक एक पाय त्याची कमतरता एक एक कमी होऊन जातो. यज्ञ, तप, दान आणि सत्य असे ते धर्माचे 4 पाय सांगितलेले आहेत. पहिल्या युगात 4, त्रेतायुगात 3च होते, द्वापार युगात 2 आणि कलियुगामध्ये एकच पाय धर्माला आहे आणि तो म्हणजे सत्य. एका पायावर उभा असलेला धर्म अशा प्रकारचा आहे ना तो डळमळीत होत असतो. आणि हे दृश्य त्यांनी पाहिलं की शूद्र मनुष्य जो आहे राजवेश धारण करून या गोमातेला आणि वृषभाला, धर्माला आणि या गोमातेला म्हणजे पृथ्वीला अशा प्रकारे ताडण करतोय. आणि म्हणून परीक्षितांनी त्यावर जो आहे तो बाण असा उगारलेला आहे. आता शरसंधान करणार तो कली आहे, हुशार आहे. त्याला माहित आहे की अशा प्रकारचं जे काही आहे परीक्षिताशी युद्ध करून आपण काही जिंकणार नाही. आणि म्हणून तो काय केला, लगेच त्यांनी शरण आलेला आहे परीक्षित राजाला. आणि शरण आल्यानंतर त्यांनी सांगितलं की शरण आलेल्याला मरण देत नाही, तू राजा आहेस, तुझं हे कार्य आहे माझं आता संरक्षण करणं, कारण मी तुला शरणागत झालेलो आहे. मी कुठे राहू, माझी काय व्यवस्था, मला शांतपणे राहता आलं पाहिजे तुझ्या राज्यामध्ये. आणि अगदीच बरं का आता शरण दिलेलीच आहे तर त्याची काळजी घेतली पाहिजे. या जबाबदारीच्या भूमिकेतनं त्याला 4 ठिकाण सांगितलेले आहेत. एक आहे द्यूत, एक आहे मद्यपान, तिसरं आहे व्यभिचार आणि 4थं ठिकाण आहे हिंसा. आणि अशा प्रकारे या 4 ठिकाणी राहण्याची अनुमती मिळाली या कलीला. आणि कली जो आहे तो 4 दिवसात परत आला. आता या ठिकाणी एक वेगळा प्रश्न, वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला देत आहेत आणि कलीच्या मुखातून आपल्याला ती माहिती त्यावेळेस कळते. कली असं म्हणतोय, राजा तू मला जागा तर दिली परंतु ते ठिकाण तुझ्या राज्यात मला सापडली नाही रे. म्हणजे तुझ्या राज्यामध्ये द्यूत नाही, व्यभिचार नाही, हिंसा नाही, मद्यपान नाही, त्यामुळे मला कुठे जागा राहायला मिळालेली नाही आहे. त्यामुळे तू आणखी मला कुठली तरी जागा दे. आणि परीक्षित राजांनी त्याला सुवर्ण ज्या ठिकाणी धन आहे त्या 5व्या ठिकाणी राहायला जागा दिली. आणि तेव्हापासून जो कली आहे तो या कलियुगामध्ये स्थिरावलेला
आहे. पुढे त्यांनी किती पाय बसरलेत त्याचं आत्ता वर्णन करण्याची आपल्याला गरज नाही. साहजिकच इतकं सगळं चांगलं चालू असताना म्हणजे कलीचा प्रादुर्भाव सुरू झाला म्हणून ग्रंथकार असेही सांगतात की युधिष्ठिरासारखे अर्जुनासारखे जे काही आहेत ती मंडळी सुद्धा या कली आता येतोय म्हणून त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. त्या मानानं परीक्षित जो आहे तो या कलीचं जे आहे तो त्याला काय केले, ताडण केले, त्याला आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. म्हणजे परीक्षिताचं सामर्थ्य अधिक वरच्या दर्जाचं ठरतं. अशा ह्या परीक्षित राजांनी नेमकं असं काय केलं की जेणेकरून त्याला अशा प्रकारचा शाप प्राप्त व्हावा. सूत महोदय शौनकादिक ऋषींच्या या प्रश्नाला उत्तर देत आहेत. काय म्हणतायत की एक दिवस हा परीक्षित राजा आपल्या लव्या जम्यासह शिकारी करता गेलेला होता आणि शिकार करता करता त्याच्यासोबतची असलेली मंडळी मागे एका ठिकाणी राहिली आणि पुढे तो जात असता एका शिकारी जो काही होता तो समोर शिकार जी होती त्याच्या मागे जात असता तो अशा ठिकाणी आला की आता मागे वळून जाण्याकरता वेळ लागेल आणि अजून पुढे जायचं म्हटलं तर राज्य बरंच दूर राहिलेलं आहे. काहीही करा आपल्याला कुठेतरी आता थांबलं पाहिजे कारण वेळ झालेली आहे, भुकेची तहान लागलेली आहे. आणि म्हणून त्यांनी पाहिलं तर समोर त्यांना एक आश्रम दिसला. तो आश्रम शमीक ऋषींचा होता आणि या आश्रमामध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा असं बघितलं की शमीक ऋषी त्या ठिकाणी जे आहे ते ध्यानात बसले. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलं नाही की आपल्या दारावर कोणी अतिथी आलाय, त्याला पाणी द्यावं, त्याला काही खाण्यापिण्याकरता द्यावं हे शक्य झालेलं नाही कारण ते ध्यानामध्ये होते. मात्र परीक्षित राजाला लक्षात आलं नाही आणि परीक्षित राजाने आपला तो अपमान आहे, दारावर आलेल्या राजाला अशा प्रकारचं कुठल्याच प्रकारचं आतिथ्य झालं नाही म्हणून परीक्षित राजाला राग आलाय आणि त्या रागाच्या भरात त्यांनी एक अविचार केला. काय केला, समोर एक मेलेला सर्प पडलेला होता. तो तलवारीच्या टोकावर सर्प उचलला आणि त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये तो त्याला अडकून टाकलाय आणि तिथून तो आपल्या घोड्याला टाच मारून निघतोय. हे सगळं घडण्यामध्ये शमीक ऋषीचा जो पुत्र आहे शृंगी हा बाहेर आपल्या सवंगड्यासोबत खेळतोय आणि तो तातडीनं परत यायला निघालाय पण तोपर्यंत परीक्षित राजा निघून गेलेले आहे. कोण आलं होतं हे काही कळलेलं नाही पण घोड्यावर एक स्वार गेला आता आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलंय. शृंगीने बघितलं आणि त्या ठिकाणी त्यांनी शापवाणी विचारली, जो कोणी तू असशील अशा प्रकारचं कृत्य करणारा, तू शमीक ऋषीचा असा अपमान केलेला आहेस आणि त्या अपमानाच्या बदल्यात मी तुला शृंगी शमीक पुत्र शाप देतो. 7 दिवसाच्या आत तक्षक नाग तुझं काय करेल, दंश करून तुला मृत्यू प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे शाप दिल्यानंतर शापवाणी ऐकतात शमीक ऋषी जे आहेत ते समाधी अवस्थेतनं बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पुत्राने काहीतरी चूक केलेली आहे. म्हणून पुत्राला त्यांनी समजावून सांगितलं की अरे आपली ओळख जी आहे ती म्हणजे काय आहे, क्षमा. पहिला गुण जो काही असेल बरं का ऋषीमुनींचा तो क्षमा. आणि असं असताना तू त्या क्षमेचं पालन केलं नाही, ते चूक केली आहे. पहिली चूक. दुसरी चूक, अरे तो राजा परीक्षित होता आणि राजाला अशा प्रकारचा शाप देणं, राजा हा भगवंताचा विष्णूचा अवतार म्हणतात आणि अशा त्या परीक्षिताला तू शाप दिलास हे काही बरोबर केलेलं नाहीये. मग आता एवढंच तरी कर की त्या परीक्षित राजाला तू दिलेला शाप कळलेला नाही, त्याला ऐकू गेलेलं नाहीये. तू जा आणि त्यांना ते सांगून ये. लागोलाग शृंगी जे आहेत ते परीक्षित राजाच्या राजमहालात आले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना शापाचं कथन केलंय. राजा ऐक, मी तुला अशा प्रकारचा शाप दिलेला आहे. परीक्षित राजाने त्या ठिकाणी तो शाप स्वीकारलेला आहे. आभार मानले आहेत की अशा प्रकारचा तू शाप येऊन मला सांगितलात, मी ऋणी आहे तुझा. लक्षात घ्या, भागवत ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी शाप दिलेले आहेत. आपण त्याच्याविषयी आणखी थोडी चर्चा करणार आहोत. परंतु शाप ज्या ज्या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्या जीवाने ते शाप स्वीकारलेले आहेत आणि असे शाप स्वीकारून त्या त्या जीवांचं कल्याण झालेलं आहे. मग काय कल्याण झालं परीक्षित राजाचं? मग परीक्षित राजा म्हटला का, आमच्या लहानपणी कथा होती, माझ्या वयाची जी मंडळी असतील
त्यांना आठवत असेल की काचेचा असा एक महाल बांधला. कोणी कथा म्हणजे त्या आमच्या पाठ्यपुस्तकात टाकली. खरं म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे पहा, की काचेचा असा महाल बांधला, अशी सुरक्षा व्यवस्था कडक केली की जेणेकरून साधी आळी, साधा किडा सुद्धा त्या महालामध्ये येणार नाही. कसला येणार? तो तक्षक साप. आणि अशी व्यवस्था, अशी कथा आपल्या बरं का भारतामध्ये अशा प्रकारचं शिक्षण आपल्याला दिल्या गेलेलं होतं, नाकारता येणार नाही. पण हे सगळं खोटं आहे. काय केलं त्यांनी ताबडतोब आपला पुत्र जन्मेजय त्याला राज्याभिषेक केला आणि ठरवून टाकलं की आता हे 7 दिवस जे आहेत ते गंगा किनारी जाऊन राहायचं आहे. आणि गंगा किनारी जाऊन त्या ठिकाणी 7 दिवसानंतर जो काही मृत्यू येणार आहे तो त्यांनी गंगा किनारी तो मृत्यू स्वीकारायचा निर्णय घेतलेला आहे. काय धैर्य लागतं त्याला. आताच आपण त्यांच्या अनेक गुणांचं चर्चा केली. मग धैर्य होतं का नव्हतं? तर धैर्य होतं. म्हणूनच काय झालं, जन्मेजयाला राज्याभिषेक करून मृत्यू स्वीकारण्याकरता परीक्षित राजा गंगा किनारी आलेले. त्यांच्या भाग्यवशात अगदी पाठोपाठ शुक महामुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि शुक महामुनींना त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. भगवान, प्रश्न बघा आता, ज्याचा मृत्यू 7 दिवसावर आलेला आहे, आपल्याला आपला मृत्यू येणार आहे पक्क माहित आहे, पण कधी हे माहिती नाही. परीक्षित भाग्यवान, त्याला माहित आहे 7व्या दिवशी मृत्यू येणार आहे. मग अशा जीवानं काय करावं, काय ऐकावं, कोणता जप करावा, कोणता कर्म करावं, कोणाचे स्मरण करावं, कोणाचे भजन करावं, कशाचा त्याग करावा की जेणेकरून त्याला मोक्ष प्राप्ती होईल, हा प्रश्न या स्कंधाच्या शेवटी विचारलेला आहे. आणि त्यानंतर स्कंद जो आहे तो समाप्त झालेला आहे. भगवंताचा आपण भजन करू स्कंद समाप्ती करता म्हणून आणि दुसऱ्या स्कंधामध्ये आपण प्रवेश करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अशा प्रकारे ज्याचं मरण 7 दिवसामध्ये येणार आहे, खात्रीशीर येणार आहे, अशा जीवानं काय करावं याच्या परीक्षिताच्या प्रश्नाचं उत्तर आता शुक महोदय देतात. शुक महोदय म्हणतात, राजन ऐक ऐक, तस्मात् भारत सर्वात्मा भगवानीश्वरो हरिः, श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मरतव्यश्च इच्छिताभयम्. एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया, जन्मलाभ परम पूसा अंते नारायण स्मृती. मृत्यूचं भय प्रत्येक जीवाच्या पाठीशी आहे. आणि मृत्यूपासून जर अभय तुम्हाला पाहिजे असेल, अशी आपली इच्छिता असेल, पहिल्या श्लोकामध्ये सांगितलंय की तो परमेश्वर जो आहे, निर्गुण निराकार असा तो सर्वात्मा जो आहे, तर त्याचं भजन केलं पाहिजे आणि त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याचं कीर्तन केलं पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला मृत्यूपासनं अभय प्राप्त होईल. आणि दुसऱ्या श्लोकात सांगितलं हे ज्ञान भक्ती धर्मनिष्ठा इतकी दृढ पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? खरी पाहिजे. आपली सगळंच आहे आपलं, आपलं भगवंतावर भक्ती नाही का? आहे, भक्ती आहे म्हणून तर आपला वेळ खर्च करून आपण भागवत ऐकतो आहोत. पण लक्षात घ्या, भक्तीविषयी सातत्यानं आपल्याला बोलायचं आहे. कारण आपली भक्ती नेमकी कशी आहे ती आपल्याला कळलं पाहिजे. आमची भक्ती आहे का? आहे. मग प्रश्न दुसरा पुढचा असा आहे की आमची संसारात किती भक्ती आहे, किती आसक्ती आहे? मग ती पण आहे म्हणे. तर दोन्ही असू शकत नाही देवा. आपल्याला संसाराची आसक्ती कमी 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 करूनच भगवंताची भक्ती आपल्याला अधिक 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 प्राप्त होऊ शकेल. अन्यथा भक्ती मी करतो या म्हणण्याला अर्थ नाही. नाही अर्थ. मला चाही आवडतो आणि कॉफी आवडते याला निष्ठा म्हणत नाही, याला निष्ठा म्हणत नाही. मग
काय वाटेल ते हो, मला कॉफी घ्यायची नाही असे म्हणणारे जे असतात ते चहाचे निष्ठावान असतात, आणि कॉफीचे निष्ठावान असतात ते चहा अजिबात घेत नाही. तो नाही मिळाले चहा नाही नसू दे, परंतु मी कॉफीशिवाय चहाकडे काही स्पर्श करणार नाही, ही निष्ठा झाली. पण आम्हाला कॉफी असली की चहा चालतो, चहा असला कॉफी, दोन्ही याला निष्ठा म्हणत नाहीत. आणि अशा प्रकारच्या निष्ठेनं भगवंत जो आहे तो अंते नारायण स्मृती, हे जे आता सांगितलंय, शेवटच्या क्षणाला भगवंत आठवणं कठीण आहे. आणि पुढे काय म्हणतात, अंतकाले तू पुरुष आगते गत साध्वसहा छिंद्याद संग शस्त्रेन स्पृहा देहेनु येचतम. अंतकाळी काय केलं पाहिजे, मृत्यूचा समय जेव्हा येतो तेव्हा जीवानं भिवू नये. आणि मग काय करावं, वैराग्याच्या शस्त्रानं ममता संपवावी. थोडंसं या ठिकाणी मला आपल्याला सांगायला आवडेल की सगळेच आपल्याला प्रवचनकार कीर्तनकार हे सांगत असतात की जी आपली नाती आहेत ना ती आपल्याला तोडून टाकायची आहेत. आणि याविषयी मला एक सोपी युक्ती सांगायची वाटते, आपण ऐका. आमचा प्रश्न असा आहे, मला जेव्हा जेव्हा असं ऐकायला मिळालं तेव्हा माझ्या मनात प्रश्न असा यायचा, कदाचित तुमच्या मनात तो प्रश्न येईल की मृत्यूशय्येवर पडलेल्या जीवाला माहित आहे की आता आपलं संपलंय, मग अशा वेळेस तो माझी मुलगी, तो माझा मुलगा, तो माझी सून, हा माझी बायको, भाऊ, जे काही आमची नाती आहेत, ह्या नात्याला सोड चिठ्ठी कशी द्यायची हो? तेच माझी सेवा करतायत आणि त्यांना सांगायचं तुम्ही माझे कोणी नाही, किती अवघड आहे. त्याचं उत्तर मी आपल्याला सांगतो, आणि भागवत ग्रंथच असंच सांगते आपल्याला. उत्तर त्याचं असं आहे की या सगळ्यांशी नातं तोडून टाकायचं. बायकोशी बायकोचं नातं, मुलाशी पुत्र म्हणून नातं, ही सगळी नातं तोडून टाकायची. म्हणजे काय करायचं, त्याची युक्ती अशी आहे की प्रत्येकात भगवंत पहा. हा माझा पुत्र आहे, ही माझी पत्नी आहे, हा भाव संपला. आणि प्रत्येक जण भगवंतच आहे हा भाव जर आपल्या मनात आपण त्यांच्या प्रती निर्माण केला म्हणजे आसक्ती शिल्लक राहत नाही. नाही तर पुत्र म्हणून तुमच्या मनातली काळजी, पत्नी म्हणून तुमच्या मनामधलं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी बरं का त्या तशा राहतात. त्यांना तोडून टाकू नका. त्यांच्यामध्ये भगवंत पहा. माझ्या आजूबाजूला माझी सेवा करणारा प्रत्येक काय आहे, भगवंतच आहे, ही भावना करा. म्हणजे मग ती आसक्ती जी काही आहे ती सुटेल. ममता जी आहे ना, ममता संपेल. कशानं? वैराग्याच्या शस्त्रानं. आता वैराग्य आपल्या मनामध्ये येईल याची शक्यता फार कमी आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की भक्ती मार्गानं त्या जो भेटे भूत तो भगवंत, हे जे म्हणणं आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याच नातेवाईकाच्या बाबत जर आपण तसं वागलो, प्रत्येकात भगवंतच पाहिला म्हणजे बायको बायको दिसणार नाही, मुलगा मुलगा दिसणार नाही, भगवंत दिसेल. आणि मग भगवंत दिसला तर आणखी काय पाहिजे, मरणाचं काय होईल बरं का, जीवाचं सोनं होईल. अशा प्रकारे का होईना, परंतु त्या ममता संपल्याशिवाय या ठिकाणी आपल्याला पुढे गती नाही. ती ममता अशी संपावी. एक चिंतन आहे, कितपत आपल्याला आवडेल बरं आपण विचार करा. मग दुसरा कुठला पर्याय अधिक चांगला असेल त्याचाही विचार करा. पण आपल्याला ममता संपल्याशिवाय मृत्यू जो आहे तो यायला नको. आपल्याला खटवांगराजेची कथा नंतर ऐकायचीच आहे. परंतु या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. आता या मार्गाने तर परीक्षित राजा गेलेच आहेत, परंतु आमचे पुराण जे आहेत ते फक्त टाळ वाजवा, भजन करा आणि जंगलात जा असं सांगत नाहीत बरं. कारण हा श्रेयस मार्ग शुक महामुनींनी परीक्षित राजाला सांगितला की अशा प्रकारे भजन कर की शेवटच्या क्षणी भगवंतच आठवला पाहिजे. शेवटी जो तुझ्या आजूबाजूला विहार करतो तो तुला भगवंतच वाटला पाहिजे. आणि ममता तुझी संपली पाहिजे, सगळे विकार संपले पाहिजे, नाही का. मग हे काय झाला, हा श्रेयस मार्ग झाला. आणि त्या ठिकाणी हे पण सांगता शुक महामुनी परीक्षित राजाला, राजन तुझा प्रश्न उत्तम आहे, त्याचं उत्तर मी तुला दिलंय, तू त्या पद्धतीने पुढे जाणार आहेस, तो भक्ती मार्गाने पुढे जाणार आहे मला माहित आहे. परंतु आज मी इथे तुझ्याकरता जी कथा करतोय, भागवत कथा करतोय, समोर श्रोते बसलेले आहेत, त्यांनाही कथा ऐकायची आहे. आणि कथा ऐकून ते काय ऐकतात, त्यांना त्यांच्या फायद्याचं जे काही आहे ते ग्रहण करतात आणि घरी घेऊन जातात. मग त्यांच्या फायद्याचं सुद्धा सांगतो, प्रेयस मार्ग सांगतो. बघा हा प्रेयस मार्ग सुद्धा जो आहे ना अधोरेखित करून सांगितलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला मोक्षाची इच्छा नाही,
कारण मोक्षाची इच्छा असलेला हा परीक्षिताचा मार्ग आहे तो सांगितला. पण ज्यांना मोक्ष नाही, आम्हाला संसारात अजून गोष्टी पाहिजेत, मग काय काय पाहिजे आपण कल्पना करा. सगळ्या गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी करता काय केलं पाहिजे? कुणाला ब्रह्मतेज पाहिजे, ब्रह्मदेवाची उपासना करा. इंद्रियाची शक्ती पाहिजे, आमचे निरनिळ्या इंद्रिय विकलांग झाले आहेत, मग इंद्राची उपासना करा. संतानाकरता प्रजापती, सौंदर्याकरता गंधर्व, लक्ष्मी ची पूजा, आम्हाला लक्ष्मी पाहिजे असेल तर दुर्गादेवी, उपभोग वेगवेगळ्या गोष्टीची घ्यायची असतील तर चंद्राची उपासना, अशी या ठिकाणी मोठी यादी दिलेली आहे. पती आणि पत्नी प्रेम दोघांना पाहिजे असेल तर काय केलंय? पार्वतीची पूजा सांगितली आहे. आपल्याला हरितालिकेची पूजा आठवते ना? मग ती फक्त पत्नीनेच करावं का? तिला पती प्रेम पाहिजे आणि पुरुषांना पत्नी प्रेम नको का? परंतु आम्ही पत्नी प्रेम आम्ही गृहीत धरतो, त्यामुळे आम्ही पार्वती किंवा तसला उत्सव करत नाही पुरुष मंडळी, बरं का. स्त्रियांनी मात्र ते आवर्जून करायचं. नाही केलं तर तिला विचार, का ग तू हरितालिकेची पूजा नाही करत का? पण कशा करता हरितालिकेची पूजा? तर आपल्या पतीचं प्रेम प्राप्त व्हावं. म्हणजे हा जो आहे हा प्रेयस मार्ग सुद्धा या ठिकाणी अधोरेखित करून सांगितलंय. फार त्या विषयामध्ये खोलवर मी शिरत नाही, मात्र या ठिकाणी सर्व प्रकारच्या माणसाच्या ज्या गरजा, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आहेत ना, त्या सर्वांची लिस्ट आहे आणि त्या प्राप्त करण्याकरता विविध देवता त्यात पूर्ण करण्याकरता तत्पर आहे, म्हणून त्यांची पूजा करा. मग ह्यांची पूजा करणं म्हणजे काय एवढं सांगतो आणि पुढे जातो. यांची पूजा करणं म्हणजे 84 लक्षाचा फेरा पक्का करणं. त्यामुळे हे करा, मिळवा, भोगा आणि परत भोगण्याकरता परत दुसरा जन्म घ्या. आणि अशा प्रकारे हे प्रेयस आणि श्रेयस मार्ग ह्या दुसऱ्या कंदाच्या सुरुवातीला सांगितले गेलेले आहेत. त्यानंतर परीक्षित राजाचा एक अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर प्रश्न जो आहे, जो आमच्या सायंटिस्ट म्हणतात ना, त्याच लोकांना पडलेला असतो. या जगाची उत्पत्ती कशी झाली? जगाची उत्पत्ती कशी झाली? चाललंय संशोधन. अजून आपण काही निर्णयापर्यंत आलो नाही, पण काही निष्कर्ष झाले आहेत, काही अनुभव लक्षात आलेले आहेत, काही त्यातनं आपण ठरवलेलं की असं नाही असं झालेलं आहे. ठीक आहे. ग्रंथामध्ये त्या सर्व निर्मितीची बद्दल इतका तपशीलवार या ठिकाणी दिलेला आहे की आपल्याला वेळ नाही त्याचा परामर्श घेण्याकरता. आपण थोडक्यात बघणार आहोत. परीक्षिताच्या प्रश्नाला शुक महामुनी उत्तर देत आहेत. राजन ऐक, एकोहम बहुस्त्याम. भगवंत एकटे होते आणि भगवंताला असं वाटलं की आपण विविध मार्गानं, विविध अंगानं काय करावं? नटावं. आणि अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी चाऱ्याच्या सुट्टीची निर्मिती केली असं सांगितलं जातं. आमच्या घराच्या बाजूला एक वडाचं झाड आहे आणि ते जेव्हा बहरून येतं, लाखो लाल रंगाचे अशा प्रकारचे जेव्हा त्या वडाचे फळं, लाल सुटूक फळं येतात आणि पक्षी याचा अत्यंत चांगला आनंद घेतात. आणि माझ्या मनात विचार येतो की आज आणि दरवर्षी लाखो फळं आणि त्या लाखो फळामध्ये पुन्हा अनेक बिया कशातनं निर्माण झाल्या? तर त्या झाडाचं बुडाशी काय असेल, जेव्हा ते निर्माण झालं तेव्हा एक मोहरीच्या आकाराचा एक दाणा असेल, वडाचं बी असेल. आणि एकोहम बहुस्त्याम. आणि अध्यात्मामध्ये ग्रंथामध्ये आणखी सांगितलेलं आहे, जसं मनुष्य स्वप्नामध्ये अनेक गोष्टी निर्माण करतो, कोणी दुसरं असतं का त्या ठिकाणी? नाही. आम्हीच त्या ठिकाणी पाणी निर्माण करतो, नाव निर्माण करतो, त्यामध्ये बसतो आणि काही वेळेला त्या नावेत आपण बुडालेला आपण पाहतो आणि गटांगळ्या खातोय. अशा प्रकारचं जेव्हा आपल्याला स्वप्नाचा भाग येतो तेव्हा आपण घाबरून जागे होतो. मग या स्वप्नाची सृष्टी कोणी निर्माण केली? एका जीवानी स्वतः करता गेली. पाणी तोच झाला, नाव तोच झाला, वल्लवणारा तोच झाला, समोर दिसणारा आणखी एखादं संकट तोच झाला. तसं भगवंत जे आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी नटलेले आहेत. अनेक अवतार त्यांनी घेतलेले आहेत. आणखी एक अध्यात्मामध्ये सुंदर उदाहरण सांगतात. कर्णनाभी या नावाची एक कातीन आहे. कातीन जो किडा आहे, जो हा कातीन किडा काय करतो? योग्य जागी बरं का कोपरा असा शोधतो आणि त्या ठिकाणी एक मोठं असं जाळं निर्माण करतो. आपल्या मुखातनं एक प्रकारची लाळ टाकतो बाहेर आणि त्या ह्याच्यातनं अतिशय सुंदर अशा प्रकारचं जाळं तयार करतो आणि त्या जाळ्यावर तो विहार करतो. त्या जाळ्यामध्ये तो अडकत नाही. भगवंत जसे या मायेत अडकत नाही, संसारात अडकत नाही, तसा ती कातीन त्यामध्ये अडकत नाही. मग त्या जाळ्यावर येणारे जे जीव आहेत, किडे आहेत, त्या किडा जे आहे अडकला, या कातींचं जे आहे ते भक्ष्य होतं आणि नंतर
तर जेव्हा त्याला त्या ठिकाणी मुक्काम तिथून हलवायचा आहे तेव्हा ते सर्व जाळं जो आहे गिळंकृत करतो. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय भगवंत ज्याप्रमाणे करतात तसे ती काती अशा प्रकारचं जाळं निर्माण करते, जाळ्याचं पोषण करते आणि त्यानंतर जाळे जे आहे स्वतः गिळून दुसऱ्या ठिकाणी निघून जाते. अशा प्रकारे भगवंतानी या सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि पुढे सांगतात की त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण केलेली आहे. सत्व रज तम पंचमहाभूते, आकाश निर्माण झालं, आकाशातनं वायू, वायूतनं तेज, तेजातनं पाणी, पाणीतनं पृथ्वी, पृथ्वीचं जे काही प्रत्येकाचे गुण सांगितलेले आहेत. आकाशाचा गुण शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचं रूप, पाण्याचा रस, पृथ्वीचा गंध असे त्याचे गुण म्हणून सांगितलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे जेव्हा प्रलय होतो तेव्हा हा क्रम उलटा होत असतो. मग काय होतं? पृथ्वी पाण्यात, पाणी तेजात, तेज वायूत आणि वायू जो आहे तो आकाशात. ब्लॅक होल थेअरी विज्ञानानं मान्य केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं वर्णन नाथांनी केलेलं आहे प्रलयाच्या वेळचं, की कसं उलट्या क्रमानं हे संपून जातं. आणि याविषयी जे आहे आणखी खूप तपशील आपल्याला देता येईल. पण गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये भगवंतानी काय केलेलं आहे? ज्ञान विज्ञान योग सांगितलंय आणि त्यामध्ये परा आणि अपरा प्रकृती जी आहे भगवंताची त्याचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला आणखी काही चर्चा करायची जी म्हटलं तर असं सांगतात शुक महामुनी राजन, या विराट पुरुष जो काही आहे म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचा जो भगवंतानी केलेला प्रयास आहे त्यामध्ये उपासनेसाठी अनेक त्याच्या जो आहे समस्त लोकांची त्या ठिकाणी कल्पना केली जाते. कशी? विराट पुरुषाचा पायामध्ये जे काही आहे ते पृथ्वी आहे, नाभीमध्ये भुवर लोक आहे, मस्तकामध्ये स्वर्ग लोक आहे, अशी रचना जी आहे ती मांडलेली आहे. आणि यानंतर शुक महामुनी परीक्षित राजाच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंताच्या विभूती सांगतात. गीतेमध्ये भगवंतानी जशा अर्जुनाला विभूती सांगितल्या, 75 विभूती सांगितल्या, तसे या ठिकाणी सुद्धा भगवंताच्या विभूती सांगितल्या आहे. भगवंत जे आहेत ते कोणत्या कोणत्या रूपाचे बरं का प्रतिनिधित्व करतात, कुठे भगवंत आपल्याला शोधायचा तर तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे. अगदी स्वर्ग लोकाचे रक्षक आहे, पक्षाचे राजे आहे, मनुष्य लोकांचे राजे आहे, दानव राजे आहे, प्रेत पिशाच आहे, सौंदर्य, लज्जा, वैभव, अद्भुत जे जे म्हणून आपण जगामध्ये अनुभवतो त्यामध्ये भगवंतच कसा आहे याचं या ठिकाणी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि यानंतर भगवंतानी ही सृष्टी निर्माण करण्याकरता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जसे पंचमहाभूत निर्माण केलेत त्यानंतर सत्वरजतम गुण अशा प्रकारचं हे त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण केली. या सृष्टीला सहाय्यभूत होण्याकरता हे सर्व कार्य ब्रह्मदेवाच्यावर सोपवलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाला हे कार्य अधिक चांगलं करायला सोपं जावं म्हणून भगवंतानी काय केले? वेगवेगळ्या प्रकारचे 24 प्रकारचे असे अवतार धारण केलेले आहे. त्या 24 लीला अवताराचे या ठिकाणी कथा सांगितलेली आहे 2ऱ्या स्कंदाच्या उत्तरार्धामध्ये. आणि त्यामध्ये सांगतात की भगवंताच्या वराह आवृत्ती वराह म्हणून भगवंतानी अवतार धारण केलेला आपल्याला माहिती आहे. सुयज्ञ, कपिल, दत्त, सनतकुमार, नरनारायण, पृथू, नंतर वृषभ, हयग्रीव, मत्स्य, कुर्म, नरसिंह, वामन, हंस, धन्वंतरी, परशुराम, श्रीराम, बलराम, श्रीकृष्ण, व्यास, बुद्ध, कल्की, मोहिनी आणि नारद अशा प्रकारचे 24 अवतार या ठिकाणी सांगितले आहेत. त्या अवतारांच्या कथा आणि आणखी तपशील दिलेला आहे. परंतु वेळेअभावी आपल्याला 2ऱ्या स्कंधाची जी काही या ठिकाणी संपन्न आपल्याला करायचं असल्यामुळे या ठिकाणी आपण या अवतारांचं स्मरण करून पुढे जाणार आहोत. आजच्या उरलेल्या 2 मिनिटाच्या काळामध्ये ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीचे कार्य करण्याच्या संदर्भामध्ये जेव्हा संभ्रमावस्थेमध्ये होते तेव्हा त आणि प अशा प्रकारचं जे आहे ते त्यांना साक्षात्कार झाला. त आणि प, तप अशा प्रकारचा साक्षात्कार झाला. आणि म्हणून ब्रह्मदेवानी काय केलंय या ठिकाणी अनेक वर्ष अशा प्रकारचं तप केलेलं आहे की जेणेकरून त्यांचं कार्य त्यांना पुढे करता यावं. आणि ब्रह्मदेवाला भगवंतानी त्यांचं तप पूर्ण झाल्यानंतर हंस रूपाने चतुश्लोकी भागवताचा उपदेश केलेला आहे.
आपण जो चतुश्लोकी भागवत रोज आपण म्हणतो, या अधिक महिन्यात आपण म्हणणारच आहोत रोज, त्या चतुश्लोकी भागवताचा उपदेश हंसरूपाने ब्रह्मदेवाला प्रथम भगवंतानी केलेला आहे. आपण पहिल्या श्लोकाचा फक्त अर्थ आज बघू आणि या ठिकाणी आपण थांबूया. अहमेवा समेवाग्रे नान्यद यद सदसत्परम पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. अत्यंत सारांश रूपाने आपल्याला मी अर्थ सांगतो. भगवंत सांगतात, ही पृथ्वी किंवा ही चराचर सृष्टी निर्माण करण्यापूर्वी मी होतो, माझ्याशिवाय काहीही नव्हतं. या चराचर सृष्टीमध्ये मीच आहे आणि या चराचर सृष्टीचा लय होणार आहे. नंतर शिल्लक काय राहणार आहे? एकटे भगवंत शिल्लक राहणार आहे, आणखी काही असणार नाही. मग साहजिकच प्रश्न असा येतो, भगवंता तू म्हणतोय मीच मीच मीच, किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मीच आहे असं म्हणतोय रे, म्हणतोय खरा, पण आम्हाला अनुभव मात्र काय येतो? वेगळा येतो. तो वेगळा अनुभव काय येतो? त्याचा जे काही चर्चा आहे, त्याचं विवरण जे आहे ते पुढच्या श्लोकात आहे. ते उद्याच्या प्रवचनामध्ये त्याचा आपण विचार करू. भगवंताचं नामस्मरण करू आणि थांबूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय हो जय हो जय हो.